कर्क राशीचे पुष्य नक्षत्र. पुष्य नक्षत्र हे केवळ एका राशीचेच नाही, तर ते अशा अविभाज्य घटकांपैकी एक आहे जे जर एखाद्या राशीत असेल तर ते इतर सर्व ग्रहांच्या स्थानावर वर्चस्व गाजवू शकते आणि प्रभावित करू शकते. ते पोषणाचे प्रतीक आहे आणि देवी सीतेचा जन्म तारा आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात या नक्षत्राचे महत्त्व लक्षात घेता त्याचे काळजीपूर्वक विश्लेषण करणे आवश्यक आहे. पुष्य किंवा पश्चिमी हे कर्क राशीच्या क्षेत्रातील एक नक्षत्र आहे जे कुंडलीतील काही घरांमध्ये स्थित असल्यास एखाद्याच्या जीवनावर प्रभाव पाडण्यास पुरेसे शक्तिशाली असते. कर्क राशीत ते 3.2 अंश ते 16-40 अंशापर्यंत असते. अनुकूल घरांमध्ये ते अनुकूल परिणाम आणते आणि प्रतिकूल घरांमध्ये ते गुदमरल्यासारखे वाटते आणि प्रतिकूल परिणाम आणते. महत्त्वाचे ग्रहस्थान देखील महत्त्वाचे असतात. पुष्य हा पोषणकर्ता म्हणून ओळखला जातो आणि त्याचा पाया आरोग्य आणि संवर्धनावर आहे. याचा अर्थ असा की पुष्य हे निरोगी आणि अनुकूल असलेल्या गोष्टींनी पोषण करण्याचे उद्दिष्ट ठेवते. आपण हे केवळ नातेसंबंधांच्या अर्थानेच नव्हे तर बुद्धीच्या अर्थाने देखील घेऊ शकतो. पुष्य हा एक नक्षत्र आहे जो गुरुच्या आधिपत्याखाली पोषण करण्याचे उद्दिष्ट ठेवतो, जो ज्ञान आणि विशालतेसारखा दिसतो. याचा अर्थ असा होतो की पुष्य नक्षत्रातील व्यक्ती त्यांच्या मनाचे पोषण करण्याचा आणि त्यांचा मानसिक क्षितिजांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करते. देवी सीतेचा जन्म याच नक्षत्रात झाला होता. अग्निपरीक्षेच्या वेळीही तिने प्रश्न विचारला नाही जोपर्यंत ती सहन करू शकली नाही आणि तारणाच्या माध्यमातून अंतिमतेला स्वीकारले. कर्क राशीचे असल्याने ते निस्वार्थपणे देणगी देतात आणि पोषण करतात, परंतु ते अत्यंत भावनिक देखील असतात आणि जेव्हा तुमच्या जीवनातील त्यांचा उद्देश पूर्ण होतो तेव्हाच ते बरेच काही घेऊ शकतात. ते लक्षात ठेवण्यासारख्या सुंदर गोष्टीसह विभक्त होण्यावर विश्वास ठेवतात. तथापि जर कोणी त्यांना समजून घेण्यास, त्यांना समजूतदारपणे आणि प्रेमाने वागवण्यास आणि त्यांच्यामध्ये हा गुण पाहण्यास भाग्यवान असेल तर त्यांचे कौटुंबिक जीवन सामान्यतः सर्वात सुंदर असते जे आपण कल्पना करू शकतो. पुष्य नक्षत्र हे 5 पंच महाभूतांपैकी एक किंवा 5 प्रमुख तत्वे निर्माण करतो. यामध्ये वायू, पाणी, अग्नी, पृथ्वी आणि अवकाश यांचा समावेश आहे. या 5ही घटकांपैकी अवकाश या तत्वाची निर्मिती पुष्य नक्षत्रात होते. पुष्य नक्षत्राचे लोक जीवनाचे कायमचे विद्यार्थी असतात, जे शिक्षक, पुस्तके, ठिकाणे आणि त्यांच्यातील वाढ आणि ज्ञान वाढवणारे लोक शोधतात. त्यांच्या स्वतःच्या श्रमातून आणि मानसिक क्षमतेतून जन्माला येणाऱ्या गोष्टींबद्दलही त्यांच्या मनात कल्पना असतात. ते सतत विस्ताराच्या स्वरूपात आत आणि बाहेर उत्तरे शोधतात. हे पुष्याचे मूळ स्वरूप आहे जे वयानुसार नाही तर जन्मानुसार येते. एक अतिजिज्ञासू मूल जे गोष्टी कशा कार्य करतात, हालचाली कशा करतात आणि प्रक्रिया कशा करतात हे समजून घेण्यासाठी थांबते आणि स्वतःहून ते समजून घेते आणि नंतर प्रश्न विचारते आणि त्याबद्दल उत्सुकता आणि उत्साहित होते किंवा उत्तरे न मिळाल्याने अस्वस्थ होते. ते कदाचित पुष्य असू शकते. लहानपणापासूनच त्यांच्यात सहानुभूतीची विलक्षण समज असते. त्यांना हे माहीत असते की एखाद्या प्रौढ व्यक्तीला काय दुखवू शकते, काय तुम्हाला खाली आणू शकते आणि सामान्यतः काय एखाद्या व्यक्तीला उंचावते आणि स्वभावाने ते त्यानुसार गोष्टी करतात. हा पुष्य गुण आहे. त्यांना असे लोक म्हणूनही ओळखले जाते जे निस्वार्थपणे आणि हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता देतात. नातेसंबंधांच्या बाबतीत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की ज्याच्यासाठी ते संबंध ठेवतात ती व्यक्ती कोणत्याही किंमत आनंदी आणि समाधानी असेल. किंमत कधीही महत्त्वाची नसते आणि ते परताव्याची अपेक्षा करत नाहीत. त्यामागे त्यांचा कोणताही गुप्त हेतू नसतो. ते फक्त तुमच्या विचारांच्या क्षेत्राबद्दल तुमचा आदर करतात कारण ते प्रथम त्यांच्या विचारांचा आदर करतात. हा सर्वात मजबूत पुष्य गुण आहे. ते या गोष्टी हेतूने करत नाहीत तर स्वभावाने करतात. शारीरिकदृष्ट्या पुष्य लग्नाची छाती मोठी असते. त्यांच्या सर्वोत्तम ऊर्जेसाठी त्यांचे अनाहत चक्र किंवा हृदय चक्र निरोगी असणे आवश्यक आहे. हे चक्र वैदिक ज्योतिषशास्त्रातील पुष्य नक्षत्राशी संबंधित आहे. त्यांचे गाल भरलेले असतील, जे हसताना त्यांचे डोळे थोडेसे दाबतात. लहानपणी ही गुबगुबीत मुले असतात. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि कुतूहल असते. पुष्य म्हणजे सामान्यतः असा जो स्वतःच्या स्वभावाने आणि इच्छेने पोषण करू इच्छितो. म्हणून ते जीवनात कधीही स्वार्थ किंवा अन्याय मार्गांचा अवलंब करत नाहीत. त्यांना स्वतःसाठी आणि इतरांसाठी काय आरोग्यदायी आहे याची समज असते आणि ते त्याचे उच्च आदराचे पालन करतात. ते नकारात्मक असलेल्या लोकांशी संगत करत नाहीत आणि कोणतेही नकारात्मक विचार सोडत नाहीत.
तसेच ते इतरांना हानी पोहोचवण्यासाठी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी किंचितही नकारात्मक गोष्टींचा अवलंब करत नाहीत. ते अन्यायाच्या वेळी प्रतिकार करतील आणि ज्याचे रक्षण करणे आवश्यक आहे त्याचे रक्षण करतील. पुष्य राशीचा व्यक्ती शिक्षण आणि अभ्यासाकडे झुकलेला असतो. ते अशा सर्वोत्तम ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतात जिथे त्यांचे मन विस्तृत होईल आणि लोक शिक्षणाला गांभीर्याने घेतील. त्यांना ज्ञानी आणि नम्र लोकांच्या सहवासात राहायला आवडते. मोकळ्या आणि ज्ञानाने भरलेल्या जागांच्या आसपास, उदाहरणार्थ एक मोठी ग्रंथालय किंवा उंच प्रदेश आणि अभयारण्ये, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या ते त्यांच्या सर्वोच्च कंपनात असतील. बंद जागा त्यांना गुदमरल्यासारखे वाटू शकतात. निसर्गाभोवती राहणे आणि त्यातून शिकणे ही पुष्य परम आनंद आणणारी गोष्ट आहे. त्यांना सीमा नसलेल्या पाण्याजवळ राहणे आवडते, जसे की समुद्र जिथे सीमा दिसत नाहीत, किंवा ते अशा पर्वताच्या शिखरावर राहण्याचा आनंद घेऊ शकतात जिथे जागा विशाल, अंतहीन आणि त्यांच्यावर स्वच्छ आहे. अशा ठिकाणी ते त्यांच्या सर्वोत्तम आणि सर्वोच्च वावरतेवर असतील. त्यांच्या आई खूप काळजी घेणाऱ्या असतात. त्यांच्या आई या प्रमुख व्यक्ती आहेत ज्या त्यांचे रक्षण करतील, त्यांना मार्गदर्शन करतील, त्यांना सुधारतील, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे पालनपोषण करतील आणि कुटुंबाचे पालनपोषण करण्याचे काम गांभीर्याने घेतील. विशेषतः जेव्हा ते लहान असतात. ते सामान्यतः जीवनातील शक्यता आणि विस्तारांबद्दल बोलतात, विशेषतः मानसिकदृष्ट्या. जसे म्हणतात, लहान मन लोकांवर चर्चा करते, सामान्य मन घटनांवर चर्चा करते आणि मोठी मने कल्पनांवर चर्चा करते. पुष्य बहुतेकदा लहानपणापासूनच कल्पनांवर चर्चा करतो आणि केवळ स्वप्न पाहत नाही तर योग्य नियोजन आणि प्रयत्नांद्वारे ते शक्यही करतो. त्यांच्या शैक्षणिक जीवनात ते अशा प्रकारे किंवा स्वरूपात एक छाप सोडतील जी दीर्घकाळ लक्षात ठेवली जाईल आणि एक वारसा म्हणून वाढेल. ते एखाद्या चळवळीच्या स्वरूपात असू शकते, सांस्कृतिक समाजात असू शकते, विचारांचे क्षेत्र असू शकते किंवा नवीन नियम असू शकते जे त्यांच्या समवयस्कांना त्यांच्या शक्यतांचा शोध घेण्यास आणि विस्तार करण्यास सक्षम करते. पुष्य ओळखण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणजे अध्यात्म आणि तत्वज्ञानावरील त्यांचे प्रेम. त्यांना या विषयांचा शोध घेणे आवडते आणि अनंतात प्रवास करताना ते स्वतःचे आणि त्याभोवतीचे त्यांचे विचार एक्सप्लोर करू शकतात. त्यांना या विषयाद्वारे ज्ञान मिळवणे आणि ते जगासोबत शेअर करणे आवडते, जे सामान्य लोकांना मदत करते आणि उन्नत करते. पुष्य माणसाला त्याच्या व्यवसायात अडचणी येतात कारण तो जास्त विचार न करता कोणत्याही संधींमध्ये उडी मारतो. जर तो प्रकल्प हाती घेण्यापूर्वी विचार करू शकला आणि लक्ष केंद्रित करू शकला तर तो कोणत्याही क्षेत्रात उत्तम कामगिरी करू शकेल. धाडसी महिला सुशिक्षित असण्याची शक्यता असते आणि त्या ज्या क्षेत्रात काम करतात त्यानुसार व्यवस्थापकीय किंवा संचालक पदांसारखी महत्त्वाची पदे भूषवतात. पुष्य नक्षत्रासाठी रिअल इस्टेट गुंतवणूक हा देखील कमाईचा एक चांगला पर्याय आहे. त्या त्यांच्या जोडीदारांप्रती समर्पित असतात, त्यांच्याशी निष्ठा असते. एकदा वचनबद्ध झाल्यानंतर त्या कोणत्याही परिस्थितीत मर्यादा ओलांडण्याचा पर्याय निवडत नाहीत. त्या प्रेमात निस्वार्थ असतात आणि त्यामुळे अनेकदा त्यांचा गैरवापर होतो. त्यांना गृहीत धरले जाते आणि कधीकधी पुष्यमधील महिलांवर त्यांच्या पतीकडून किंवा त्यांच्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीकडून फसवणूक केल्याचा खोटा आरोप केला जातो. कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये ते घरातील वडीलधाऱ्यांशी अत्यंत संलग्न, आदरयुक्त आणि कर्तव्यदक्ष असतात. तथापि त्यांना वाईट वागणूक मिळू शकते. पुष्य पुरुषाची आर्थिक परिस्थिती कमीत कमी त्यांच्या बालपणात कधीच चांगली नसते. तथापि तो मोठा झाल्यावर त्याच्या कष्टाने तो चांगले पैसे कमावू शकतो. या नक्षत्रातील महिलांना आरामदायी घर आणि जीवनशैली मिळण्याची शक्यता असते आणि त्या स्वतंत्र असल्याचे दिसून येते. पुष्य नक्षत्रासाठी 16, 24 आणि 33 वर्ष वयोगट महत्त्वाचे असतात कारण या नक्षत्राच्या लोकांच्या जीवनात महत्त्वपूर्ण परिवर्तन घडतात. पुष्य स्त्रीसाठी 24व्या वर्षी लग्न करणे सर्वोत्तम असते. पुष्य नक्षत्र असलेल्या पुरुषासाठी 30 वर्षांच्या वयानंतर लग्न करणे सर्वोत्तम असते. पुष्य नक्षत्रासाठी ग्रह देवता किंवा शासक ग्रह शनी आहे, जो या नक्षत्राच्या लोकांमध्ये संयम, वचनबद्धता आणि व्यावहारिकतेची गुणवत्ता प्रदान करतो. ते आध्यात्मिक, शिस्तबद्ध आणि त्यांच्या ध्येयांसाठी समर्पित असतात. पुष्य नक्षत्राचा आधी देवता बृहस्पती आहे, जो त्यांना नैतिकता, नीतिमत्ता, चांगले संबंध, मुलांपासून मिळणारा आनंद आणि ज्ञानाची तीव्र भावना देतो. पुष्यामध्ये जन्मलेले लोक परोपकारी असतात आणि मानवतावादी कार्यांना पाठिंबा देण्यास इच्छुक असतात. पुष्य नक्षत्राच्या लोकांमध्ये पित्ताचे वर्चस्व असेल. पित्त शरीरातील चयापचय क्रिया दर्शवितो आणि पचनाद्वारे अन्न आणि पाण्याचे ऊर्जामध्ये रूपांतरित करण्याचे वैशिष्ट्य आहे.
जर पुष्य नक्षत्राचा चंद्र वैयक्तिक जन्मकुंडलीत बलवान असेल तर त्यांचे शरीर आणि मन निरोगी असेल आणि त्यांची मानसिक वाढ चांगली असेल. परंतु जर त्यांना त्रास झाला तर त्यांना थायरॉइड किंवा पचनाशी संबंधित विकारांचा त्रास होईल. पुष्य हे मेंढी योनी जातीचे आहेत. त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती मज्जामस्ती करणारी, रोमॅन्टिक नकरा करणारी आणि सेक्सची आवड असलेली असते. सामान्य समजुतीनुसार ते कलात्मक असतात, मनापासून काम करायला आवडतात आणि जर त्याने त्यांचे लक्ष गमावले नाही तर ते जे काही करतात ते साध्य करू शकतात. नक्षत्रांची व्यापक प्रवृत्ती. भारतीय तत्वज्ञानात 3 गुण आहेत ज्यांना सत्व, रज आणि तम असे म्हणतात. या 3 प्रक्रिया यशस्वी जीवन घडवतात असे म्हणतात. पुष्य नक्षत्राचा गुण हा तम आहे, जो त्यांना अल्पसंख्याक, अधार्मिक आणि कनिष्ठता असलेले बनवू शकते, ज्यामुळे त्यांच्या आत्मसन्मानात कमी येऊ शकते. शिवाय पुष्य हा देवगणाचा आहे, जो राजनैतिक, सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आणि व्यावहारी असल्याचे वैशिष्ट्यीकृत आहे. देवगणाचे लोक लोकांशी सौम्यतेने वागण्यात चांगले असतात आणि कधीकधी ते हुशार असतात, परंतु परिस्थितीला सौहार्दपूर्णपणे हाताळतात. ते इतरांपेक्षा शैक्षणिक कार्यात आणि आत्मविकासातही जास्त असतात.